नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पंतप्रधान उद्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर, विकास कामांची पाहणी आणि कुंभ सहाय्यक चॅटबॉटचे अनावरण करणार. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. रत्नागिरीमधील जिंदाल कंपनीमधून वायू गळती, नांदिवडे माध्यमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास, नागरिकांमध्ये संताप. आणि जामनेर येथे भाजपा कार्यालयात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबरला उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. प्रयागराज येथे ते दुपारी 12:15च्या सुमाराला संगमावर दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर दुपारी 12:40च्या सुमारास पंतप्रधान अक्षय वटवृक्षाची पूजा करतील आणि त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन आणि पूजा करतील. दुपारी 1:30च्या सुमारास ते महाकुंभ प्रदर्शनाच्या ठिकाणची पाहणी करतील. पंतप्रधान त्यानंतर दुपारी 2च्या सुमारास प्रयागराज येथे 6,670 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही. अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सकाळी दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आहे. यानंतर फडणवीसांनी महाराष्ट्र सदनात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केलंय. महाराष्ट्रात महायुतीला लाडक्या बहिणींनी तारलं, त्यामुळे आता दिल्लीतही आम आदमी पार्टी लाडकी बहीण योजना राबवणार आहे. दिल्लीत विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यापूर्वीच तेथे महिलांसाठी महिला सन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना महिन्याला 1,000 रुपये देण्यात येणार आहेत. याची माहिती माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. तसेच निवडणूक जिंकून सत्तेत आल्यास 1,000 रुपयांची रक्कम वाढवून 2,100 रुपये दिले जाणार आहेत. उद्यापासून या योजनेसाठी नोंदणी सुरू होणार आहे. रत्नागिरीमधील जिंदाल कंपनीमधून वायू गळती झाल्याची घटना समोर आली. जयगड येथील नांदिवडे माध्यमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना या वायू गळतीचा त्रास झालाय. यामुळे विद्यार्थ्यांना श्वसनाचा आणि उलट्यांचा त्रास झालाय. सुमारे 35 ते 40 विद्यार्थ्यांना हा त्रास झालाय. काही विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर काही विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय. जिंदाल कंपनीच्या टाक्यांचा मेंटेनन्स सुरू असताना गॅस लिकेज झाल्याचा संशय वर्तवण्यात आलाय. यामुळे परिसरातून संताप व्यक्त करण्यात येतो. तसेच या घटनेची सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समोर आलंय. मात्र या घटनेनं परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. तसेच अशा घटना पुन्हा न घडण्यासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात असा सूर आता तेथील ग्रामस्थांमधून देण्यात येतोय. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते.
कोल्हापुरातील काळम्मावाडी धरणाची गळती आता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलंय. 25.39 TMC पाणी साठ्याची क्षमता असलेल्या या धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून धरणातून प्रतिसेकंद 350 वरून आता 700 ते 800 लिटर पाण्याची गळती सुरू असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. धरणातील पाण्याची गळती वाढल्याने पाणलोट क्षेत्रातील नागरिक भीतीच्या छायेखाली तर आहेतच, त्यातच गळती असल्याने मागील 2 वर्षांपासून धरण पूर्ण क्षमतेनं भरलंही जात नाहीये. त्यामुळे पाण्याचा तुटवडाही जाणवतोय. सरकारने तातडीने धरणाची गळती थांबवावी, अन्यथा पाटबंधारे विभागाला टाळे ठोकू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय. काळमवाडी धरण हे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या किती तर वर्ष झालं काळमवाडी धरण हे लिकीज आहे आणि ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात लिकीज तिथं झालेला आहे. केंद्र शासनानं आणि राज्य शासनाने ह्याच्यावर लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. जर काय नाही झालं तर एक शेतकऱ्यांची मोठी हानी होणार आहे, जमिनीचं नुकसान होणार आहे आणि ह्याला कारणीभूत फक्त राज्य शासन आणि केंद्र शासन याला असेल. जर आम्ही थोड्या दिवसात जर याचा निर्णय नाही लवकर घेतला तर आम्ही सर्व शेतकरी, मी एक दूधगंगा वेदगंगा एक समितीचा सदस्य म्हणून बोलतोय आणि एक नदीकाठचा शेतकरी म्हणून बोलतोय, जर ह्या निर्णय नाही घेतला तर ह्याच्यावर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार आहे आणि पाटबंधार ऑफिस हे आम्ही बंद करणार. याचा निर्णय लवकर शासनाने घ्यावी माझी हात जोडून विनंती आहे. यवतमाळ शहरातील जुना उमरसरा येथे अनेक वर्षांपासून अवैध दारू अड्डा सुरू असून या दारू अड्ड्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेल्याने गुन्हेगारी वाढत चालली आहे. त्यामुळे उमरसरा 3 फोटोच्या मागे सुरू असलेला हा अवैध दारू अड्डा त्वरित बंद करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देत या परिसरातील महिला राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धडकल्यात. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना सादर केलंय. तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून वाचवावं असं आवाहन या महिलांनी यावेळी प्रशासनाला केलंय. 3 फोटो जुना उमरसरा इथे अवैध दारू विक्री अतिप्रमाणात सुरू आहे. तरी पण याच्याकडे प्रशासन डोळे झाकपणा करत आहे. आम्ही वारंवार तक्रारी देऊन सुद्धा याच्यावर कोणी लक्ष देत नाही. आमचे लहान लहान मुलं दारूच्या व्यसनाला जात आहे, आमचे नवरे दारू पित आहे, सगळ्यांच्या घरी वादिवाद होत आहे. तरी पण शासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. जिल्हा शुल्क कार्यालयात आम्ही तक्रार देऊन सुद्धा याच्यावर कोणीच कारवाई करत नाही. याच्यावर जर कारवाई झाली नाही त्याला तीव्र आंदोलन करण्यात येईल किंवा आम्ही इथं ठिळा मांडून सगळ्या महिला मंडळी इथं रात्रंदिवस बसू. जळगावच्या गिरणा पंपिंग परिसरात पाईपलाईन चोरी प्रकरणात माजी विरोधी पक्षनेता सुनील महाजन यांचे नाव समोर आलं असून मनपात 2 दिवसांपूर्वीच लाच घेणाऱ्या एका अधिकाऱ्याला देखील अटक झाली आहे. यात आयुक्तांची देखील चौकशी झाली आहे. त्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या सर्व विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि घोळ समोर आला असून महापालिकेतील सर्व विभागांची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. जळगाव महानगरपालिका म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण आहे. खालचा जो प्रकार घडलेला होता अँटी करप्शनच्या माध्यमातून नगरविकास विभागाच्या काही अधिकाऱ्यांना अटक केली किंवा काही अधिकाऱ्यांची चौकशी केली. हे हिमनगाचं एक टोक आहे. जर महानगरपालिकेची चौकशी करायला गेलो आपण तर महानगरपालिकेच्या सगळ्या विभागांमध्ये इतका मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आहे, भ्रष्टाचार आहे आणि जनता त्यामुळे त्रस्त झालेली आहे. परंतु सहसा कोणी धाडस करत नव्हतं अँटी करप्शनकडे जाण्याचं. काही व्यक्तींनी ते धाडस केलं आणि त्यामुळे अँटी करप्शनच्या माध्यमातून काही अधिकाऱ्यांना आता पकडण्यात आले. शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी जयंत पाटील जे आहेत ते अजून पण पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे एक वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या राहिलं नाही, सुरू आहेत. कारण गेल्या हे राहिलं अर्धवट. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व कारभाराची चौकशी केली पाहिजे अशी माझी मागणी आहे. महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय खंडामध्ये अधिक भ्रष्टाचार झाला. आपल्याला असं वाटलं की त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असताना गैरव्यवहार होतो आहे, पण त्यापेक्षा कितीतरी पटीने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प असेल, पाणी पुरवठ्याच्या योजनाच्या संदर्भामध्ये असतील, याची जर चौकशी करायला लागलो तर कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार आपल्याला उघडकीस येईल. म्हणून माझी मागणी आहे
साताऱ्यातील कास पठारावर रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये रेव पार्टीमध्ये धुडगूस झाला. या पार्टीत दारूसह अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला असून 20 साथीदारांसह 10 बारबाला नाचवण्यात आलं. नंतर गाड्या फोडण्यापासून कोयत्याने हाणामारी आणि बाटल्यांनी डोके फोडण्यापर्यंत हिंसाचार झाला. हॉटेलचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आयोजकाने सोमवारी या नुकसानाची भरपाई केली आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी या घटनेची गंभीर चौकशी करण्याचे आदेश दिले असून कास पठाराच्या प्रतिष्ठेला धक्का लागल्याचं त्यांनी म्हटलंय. प्राथमिक माहिती अशी प्राप्त होती की 8 तारखेला मेढा पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती. त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजतंय. ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे. याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणमध्ये जी घडामोडी आहे त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाय हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात येईल. वेळ झाली बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादीचे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज वाढदिवस संपूर्ण राज्यभरात साजरा होत असून शरद पवार यांच्या कोल्हापूरच्या गोलीवडे या आजोळच्या मंडळींनी सुद्धा पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केलाय. गावातल्या काही मंडळींनी प्राथमिक शाळेत जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांसोबत पवार यांचा वाढदिवस साजरा करून पवारांबद्दल असलेलं प्रेम गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा करून व्यक्त केलंय. यवतमाळच्या पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैन यांनी खामलवाडी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सांत्वनपर भेट देऊन 50,000 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. तसेच या कुटुंबातील मुलाच्या शिक्षणाची जबाबदारीही स्वीकारली आहे. त्यांच्या या भूमिकेने त्यांच्यातील सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा समोर आली असून देविदास राठोड या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला या मदतीने भक्कम आधार मिळालेला पाहायला मिळतोय. जामनेर येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्यात आली असून भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक आतिश झालटे, दीपक तायडे, कैलास पालवे, राजेश नाईक यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेळ झाली या बातमीसह प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.